इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. शहरातील इंदिरानगर परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या जलतरण तलावाच्या उभारणीचं काम सध्या सुरू आहे. येत्या काही महिन्यात हा सुसज्ज जलतरण तलाव नागरिकांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे. नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या विशेष प्रयत्नातून या प्रकल्पाचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. पाहणी दरम्यान आमदार सीमा हिरे यांनी जलतरण तलावाच्या कामाची सद्यस्थिती, बांधकामाचा दर्जा, आवश्यक सुविधा तसेच प्रकल्प पूर्ण होण्याच्या कालावधीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली आहे. नागरिकांच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याने गावात कोणतीही दिरंगाई होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करून काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या. नगर येथील सुरू असलेल्या तरण तलावाच्या कामाची पाहणी आम्ही सर्व या प्रभागातील नगरसेवक 30 आणि 31 दोन्ही प्रभागातील नगरसेवकांबरोबर आम्ही इथे केलेली आहे. खरं तर बऱ्याच दिवसापासून या परिसरातल्या लोकांची मागणी होती एक चांगला तरण तलाव इथे असावा आणि त्या दृष्टीने इथे काम काही दिवसापूर्वी सुरू केलेलं आहे. त्याची पाहणी म्हणजे कुठपर्यंत प्रगतीपथावर आले, कधी सुरू करू शकतो आहे आणि त्याचबरोबर अजून काय काम करणं बाकी आहे हे पाहण्याकरता आज इथे आलेलो आहोत. साधारण 7 ते 8 महिने मुदत ही आपल्या कॉन्ट्रॅक्टरने दिलेली आहे की 7 ते 8 महिन्यात हा तरण तलाव कार्यान्वित होऊ शकतो आहे आणि त्यामुळे या भागातल्या सगळ्याच स्विमर्सला एक चांगलं इथे संधी आहे की त्यांना पण असेल, त्याचबरोबर आपल्या जागतिक पातळीवर सुद्धा नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवल आणि स्टेट लेवल अशा स्पर्धासुद्धा इथे भरू शकतात. इतका मोठा तरण तलाव 50 मीटरचा इथे तयार होतो. त्याचबरोबर लेडीज, जेंट्स आणि ज्येष्ठ नागरिकांकरता इथे स्वतंत्र अशी जिमची व्यवस्था करण्यात येणार आहे आणि अत्यंत सुंदर असा तरण तलाव लवकरच लोकांच्या सेवेत येणार आहे. इंदिरानगर परिसरात सुसज्ज जलतरण तलाव उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांना व्यायाम, आरोग्य, क्रीडा क्षेत्रासाठी एक महत्त्वाची सुविधा मिळणार आहे. या प्रकल्पामुळे परिसराच्या विकासात भर पडणार असल्याचं भाजप गटनेते तथा नगरसेवक श्याम बडोदे यांनी म्हटलं आहे. नाशिक पश्चिमच्या लोकप्रिय आमदार आदरणीय सीमाताई हिरे यांच्या प्रयत्नाने, यांच्या निधीतून आपण बघतोय इंदिरानगर परिसरामधील सर्वात मोठं असं 50 मीटरचं पहिलं स्विमिंग टँक या ठिकाणी होतं आहे आणि त्याचं 80% कामही पूर्ण झालेलं आहे. आज प्रभाग क्रमांक 31 असेल, प्रभाग क्रमांक 30 असेल, म्हणजे सर्व 8 नगरसेवक आणि आदरणीय सीमाताई हिरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी व्हिजिट ठेवलेली होती. तर खऱ्या अर्थाने मी पूर्ण नाशिककरांच्या वतीने सीमाताईंचं या ठिकाणी आभार मानेल का नासर्डी ते पाथर्डी कुठल्याही स्विमर्ससाठी कुठली व्यवस्था नव्हती, परंतु 2.5 एकर जागेमध्ये एवढं सुसज्ज असं एक स्पोर्ट्स झोन तयार करण्याचं काम सीमाताईंच्या माध्यमातून या ठिकाणी होतं आहे. निश्चितच भविष्यामध्ये या परिसरातील सर्व खेळाडूंना, स्विमर्सला याचा निश्चितच फायदासुद्धा होणार आहे आणि या ठिकाणी आम्ही नॅशनल असेल, इंटरनॅशनल असेल अशा दर्जाच्या या ठिकाणी स्पर्धासुद्धा भरवण्याचा मानस सीमाताईंचा आणि सर्व नगरसेवकांचा आहे. यावेळी आमदार सीमा हिरे, महेश हिरे, नगरसेवक ॲडव्होकेट श्याम बडोदे, सभापती बाळकृष्ण शिरसाट, नगरसेवक भगवान नाना दोंदे, नगरसेवक अजिंक्य साने, रेशमी हिरे, साहेबराव आव्हाड, विशाल सांगळे, नितीन कुलकर्णी, रोहन कानकाटे यांच्यासह संबंधित कंत्राटदार अधिकारी उपस्थित होते. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.